मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधून. मुंबईमध्ये महायुतीची सभा अक्षरशः फॉप ठरली. संपूर्ण शिवतीर्थावरचे व्हिडिओ आता होत आहेत प्रचंड व्हायरल. भाजप तोडघशी तर शिंदेंच्या शिवसेनेची आता मुंबईत कुठे लपू अशी अवस्था. फ्लॉप शब्दालाही लाजेल अशा प्रकारची कालची फडणवीस आणि शिंदेची सभा. बघूया मित्रांनो, नेमके काय होतायत व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या राजकारणातून भाजपसाठी सनसनाटी बातमी, तर शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायला नाव लावणारी ही महत्त्वाची अपडेट. नेमकी काय आहे ही बातमी, आता आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मुंबईसह राज्यात कसे झाले महायुतीचं वाटोळं, तर ठाकरेंनी लोकसभेसारखं मैदान मारल्याची मुंबईत चर्चा. सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबईमध्ये कालच्या सभेचे व्हिडिओ भाजपची डोकेदुखी वाढवताना ठरतायत. मुंबईमध्ये शिंदे सेनेला आणि भाजपला ज्या प्रकारच्या कालच्या सभेतून संदेश द्यायचा होता, अखेर त्या सभेच्या उलट मुंबईतून संदेश गेला आणि त्यांनी शिवाजी पार्क मैदान जे घेतलं, या मैदानावरूनच सत्तेची संपूर्ण मस्ती बाहेर निघाल्याचं चित्र जाणवलं. मुंबईच्या शिवतीर्थाच्या मैदानावरती एकही माणूस खुर्चीवर नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभा कशी घेऊ शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न या समोर आलेले आपण आता अनेक व्हिडिओतून पाहणार आहोत. नेमके कोणकोणते व्हिडिओ सध्या बाहेर पडलेत? ड्रोनचे व्हिडिओ आहेत, काही साधे व्हिडिओ आहेत आणि काही व्हिडिओ अगदी खुर्च्यांचे आहेत. व्यासपीठावरून देखील सगळंच्या सगळं दिसत असताना देवेंद्र फडणवीस आणि मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा का ओळखल्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न मराठी पत्रकारांनी त्यावेळी केलेला होता. नेमके काय आहेत व्हिडिओ ते आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समोरची ही रिकाम्या खुर्च्यांची अख्खी गर्दी, लाखो रिकाम्या खुर्च्या आणि या रिकाम्या खुर्च्यांच्या समोर बोलत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अशा रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करताना त्यांच्या सगळ्या सभा एवढ्या फेल ठरल्यात की या सभांमधून पुन्हा जिंकणं आता भाजपला मुंबई खूप दूर नेऊन ठेवते. मुंबईच्या राजकारणामध्ये अशाच प्रकारचा धक्का एकनाथ शिंदेंना बसला आहे. मुंबईतले जवळजवळ 63% मराठी बांधव आणि सगळेच लोक शिवसेना ही ठाकरेंची आहे, शिवसेना शिंदेची नाही, असे यांनी आपल्या मतामध्ये रोखठोकमध्ये म्हटलंय. त्यामुळे शिंदे सेनेला इथे पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला हात, आपलं लक्ष बाहेर काढते. आपण समोर पाहताय हा ड्रोनचा व्हिडिओ आहे. या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये आपण पाहता की देवेंद्र फडणवीस समोर बोलतायत. त्यांची सभा चालू आहे. त्या सभेतून लोक बाहेर पडतायत. नवनवे तर सभा चालू होण्याच्या अगोदरच अख्खं मैदान रिकामं झालं होतं. समोर सभा चालू असताना जर लोक अशा प्रकारे सभेतून जर बाहेर जात असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभा घ्याव्या की नाही असा मोठा प्रश्नच त्यांना पडला असेल. अशा प्रकारच्या सभेची बिकट अवस्था या एकाच सभेने भाजपची मात्र मुंबईमध्ये सत्ता येत नसल्याचं चित्र समोर अधोरेखित केलंय. आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकाच सभेने मराठी माणसांच्या हृदयामध्ये सगळं स्थान जाऊन बसले. आणि 15 तारखेला नेमकं मतदान कोणाला करायचं हा प्रश्न आता ते कधीही कोणालाही विचारणार नाहीत. आजची जर ही सभा यांनी पाहिली तर या सभेमध्ये कोणीच नव्हतं. ना युवक वर्ग होता, ना लेडीज वर्ग होता, ना कोणी अशा प्रकारची कोणीही लोकराण्यांच्या सभेमध्ये नसतात. तशाच प्रकारची सभा आता मात्र फडणवीस आणि शिंदेंनी घेतली. त्यांचे व्हिडिओ काय आहेत ते आता आपण बारीबारीने लाईनने व्हिडिओ पाहणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईचं राजकारण त्यांनी जिंकण्यासाठी सगळ्या प्रकारची यंत्रणा कामा लावली, आता मात्र मित्रांनो मुंबईसह आसपासच्या संपूर्ण भागामध्ये ठाकरेंच्या या मुंबईतल्या एकाच सभेने मात्र सगळ्यांची हवा टाईट गेल्याचं सिद्ध निर्माण झालंय. मुंबई महानगरपालिकेसाठी काल शिवतीर्थावरती देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. ही सभा त्यांना भूतोन भविष्यती करायची होती, परंतु ही सभा झाली खुर्च्यांची, रिकाम्या खुर्च्यांची. भूतोन भविष्यती रिकाम्या खुर्च्या, अशा प्रकारच्या रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणताच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा सभा कधी घेत नाही. समोर खुर्च्या नसताना बोलणं म्हणजे सगळ्यांचाच अपमान लागेल. अशा प्रकारची राजकीय रणनीती ते आखण्यात कमी पडले. आणि आज आपण समोर पाहू आता व्हिडिओ की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून लोकांनी असा जर पळ काढला तरच आता लोकांनी कोणावर फिरायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. आता भाजपसाठी, शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे आज झालेली सभा.
काल झालेली सभा. या सभेमुळे धड मित्रांनो त्यांना सत्ताही येत नाही आणि सत्तेच्या जवळ जाताही येत नाही. मात्र इकडे ठाकरे बंधूंनी आपली सत्ता मुंबईत राखल्याचं या एकाच सभेवरून जाणवते. एकही मराठी माणूस सभेला नाहीये. मराठी माणसांनी या सभेवरून काय बहिष्कार टाकलाय अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु मित्रांनो, शिंदे सेनेला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल. चपराक पुणावे लागेल. जर सभेमध्ये जर एकही लोक जर येत नसतील, सभेमध्ये जर लोक यायला तयार नसतील, तर मात्र सभा का घ्यायच्या असा प्रश्न महायुतीला पडेल. आणि ही सभा मात्र कालची सभा, शिंदे सभा, देवेंद्रची सभा कशी फेल ठरली आता आपण समोर बघूया. मित्रांनो, या खुर्च्या अख्ख्या रिकाम्या खुर्च्या आहेत. कोणीही तिथे बसायला तयार नाही. म्हणूनच या सभांमधून ठाकरेंनी ज्या प्रकारचं मुंबईतील मराठी माणसांना आव्हान केलंय, सर्व भाषिकांना आव्हान केलंय की एक वेळेस मुंबई आता तिकडे जाऊ द्यायची नाही. दरवेळेस मुंबईसाठी आपण जीव मुंबई कुठेही जाता कामा नाही. आणि तिथे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मित्रांनो, कालच्या सभेत कसा नेमका व्हिडिओ झाला व्हायरल, तो आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत. मुंबईमध्ये ठाकरेंनी मैदान मारले. चर्चा सुरू असतानाच कालची फ्लॉप सभा, फ्लॉप शब्दाला देखील मागे टाकते अशा प्रकारचं वर्णन संजय राऊतांनी केलंय. या वर्णावरूनच मुंबईच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरेंचं वर्चस्व हळूहळू सिद्ध व्हायला लागलंय हे नक्कीच आपण म्हणतोय. मित्रांनो, आपण जर व्हिडिओ पाहत गेलो तर असे अनेक व्हिडिओ आहेत. परंतु कालच्या मुंबईतील दसरा मेळाव्यासारखाच कालचा हा शिंदे सेनेचा आणि भाजपचा फुसकाबार असणारा व्हिडिओ आला आणि दोघांना मात्र सगळ्यात मोठी चपराक बसल्याचं दिसून आलंय. एकंदरीत काय तर मुंबईच्या राजकारणामध्ये मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना जवळ केल्याचं समजतंय. शिंदे सेनेला समूळातून दूर फेकून देण्याची चर्चाही आहे. मग या सभेवरून तरी मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच किंग असणार, राज ठाकरेच किंग असणार, परंतु इतर कोणाची इथलं वातावरण एका सभेने मात्र फिरवल्याची चर्चा सध्या मुंबईमध्ये आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणात कोण किंग होईल? मित्रांनो, मुंबईमध्ये काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंनी आपल्या प्रचंड विक्रमी सभा घेतल्याचं आपण काल शिवतीर्थावरती पाहिले. 5 लाखांच्या वरती ही प्रचंड अविस्मरणीय गर्दी काल मुंबईकरांनी महाराष्ट्राने अनुभवली. अशा विक्रमी सभेचे साक्षीदार होण्याचं भाग्य काल बहुतांश लोकांना भेटलं. आणि आज मात्र मित्रांनो, भारतीय जनता पार्टीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र त्यांच्या सभातून लोक अक्षरशः कशी पळून जात आहेत याचे आता सध्या व्हिडिओ समोर येत आहेत. मुंबई वगळता वेगवेगळ्या भागांमध्ये ते आता सभा घेऊ लागले आहेत. त्या सभांमधून मात्र लोकांनी पळ काढल्याचं चित्र आपणाला वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमधून पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांमध्ये जमलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि गर्दी पाहता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असली तरी त्यांच्या सभातून मात्र लोक आता पळून जाताना दिसतायत. अक्षरशः संपूर्ण रिकाम्या मैदानासमोरच या सभा होताना दिसतायत. सभेमध्ये कोण नसताना देखील त्या सभा होत आहेत. तिथे मात्र लोकांची गर्दी नाही, फक्त खुर्च्यांची गर्दी असल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या सभांमधून लोक कशी पळाली, अक्षरशः लोकांनी कसा पळ काढला याचे आता व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये आज शिवतीर्थावरती आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि आज मात्र आता मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. याच धर्तीवरती मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी होती, तर मात्र भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या सभांमधून लोक कशी पळाली हे आता आपण पाहणार आहोत. तो नेमका व्हिडिओ कसा आहे ते देखील आपण पाहणार आहोत. प्रथमतः तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण कमेंटद्वारे त्याचं उत्तर द्या. तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांची सभा आवडते? राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची की शिंदे आणि फडणवीस यांची? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट आम्हाला व्यक्त व्हा. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये कोणता नेता सगळ्यात फॉर्ममध्ये आहे, कोणाच्या सभेंना सर्वात मोठी मागणी आहे हे आम्हाला समजून येईल. आता वळूया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे. सभांना गर्दी होणं हे त्या नेत्यांचं कलागौरव लागते, कलागुण लागतात. त्या नेत्यांचं वक्तृत्व ज्या प्रकारचं त्या प्रकारची त्यांच्या सभेंना प्रचंड अशी गर्दी होत असते. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या या गर्दीतून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना यश मिळत गेलं. आणि आता मात्र भाजपचा कंटाळा आलेले मुंबईकर शिंदेगडासाठी देखील धोक्याची घंटा मुंबईतून सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंशी ज्या प्रकारे राजकीय द्वंद्व निर्माण केले, त्या द्वंद्वाला आता मुंबईकर आपल्या मतातून उत्तर देतील अशी शक्यता मुंबईत सध्या निर्माण झाली आहे. याच धर्तीवरती भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला सभेमधून आम्ही उत्तर देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. परंतु सभा मात्र होत असताना या सभांमध्ये गर्दी होत नाही. गर्दीतून
सभेमधून सभा लोक कशी पळून जातात याचे व्हिडिओ आता मात्र समोर येऊ लागले आहेत. नेमके काय व्हिडिओ आहेत ते आपण पाहणारच आहोत. मात्र मुंबईमध्ये सध्या सत्ता कोणाची येणार? मुंबईत भाजप येणार की शिंदेची शिवसेना येणार की उद्धव ठाकरे राज ठाकरे येणार? हा प्रश्न महाराष्ट्राला सतावतोय, सबंध देशाला सतावतोय. देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागले. त्यामुळे मुंबई कुणाची, ठाकरेंची की भाजपची, हा एक प्रश्न सगळ्यांसमोर येतोय. आता मुंबईच्या या सगळ्या सभांमधून कशी लोक पळून जात आहेत, कोणत्या नेत्याला सर्वाधिक सपोर्ट मिळतोय, तो आता आपण व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांना मात्र मुंबईतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. गर्दी होते, माणसं येतात, मात्र सभा सुरू होण्याच्या अगोदरच माणसं सभेतून निघून जातात. अशा प्रकारचं मुंबईत आता वातावरण निर्माण झालंय. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि इकडे भाजपच्या शिंदे सेनेच्या मेळाव्याला मात्र लोक सभेतून पळून जाताना आपणाला दिसतायत. लोक सभेला येतात, मात्र सभा ऐकायला कोणीच थांबत नसल्यामुळे तिथूनच संपूर्ण रिकाम्या खुर्च्यांसमोरच अनेक नेत्यांना आपल्या सभा उरकाव्या लागत आहेत. म्हणजेच सभा फेल म्हणजे मतात रूपांतर होत नाही. अशा प्रकारच्या सभा फेल झाल्यानंतर जिंकून कसं यायचं, असा मोठा प्रश्न या नेत्यांना पडलेला आपल्याला जाणवतोय. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या ठाकरे बंधूंचं निर्दाद वर्चस्व सिद्ध होणाऱ्या सभा ठाकरे बंधू मुंबईत घेताना दिसतायत. तर दुसरीकडे मात्र भाजपला शिंदे सेनेला मात्र खूप मोठा धक्का बसल्याचं चित्र मुंबईत जाणवतंय. सभेमध्ये मात्र लोक येत नाहीत आणि आले तर लोक सभेमध्ये शेवटपर्यंत राहत नाहीत. सभेतून पळ काढतायत. अख्ख्या रिकाम्या खुर्च्या, अख्खं मैदान रिकामं आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच आपली सभा घेण्याचं त्यांना खूप मोठं योगदान लाभतंय. मित्रांनो, दुसरीकडे दुसरा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. त्यामध्ये भाजपच्या सभा देखील आता फेल होत आहेत. लाडकी बहीण योजना आणली, अनेक योजना आणल्या, तर देखील आता महिला देखील सभेमधून पळ काढू लागल्यामुळे भाजपची मात्र खूप मोठी गोची सध्या होऊ लागली आहे. आता न लाडकी बहीण योजना, न कोणती योजना, यामुळे आता भाजपला कोणीही वाचू शकणार नाही, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांची सभा चालू असतानाच लोकांनी पळ काढणं, इकडे लोकसभेत न थांबणं, अख्ख्या खुर्च्या रिकाम्या राहणं, म्हणजेच मुंबई महापालिका आणि संपूर्ण महाराष्ट्र आता शिंदे सेनेच्या हातातून निघून जातोय का, अशा प्रकारची सध्या शक्यता निर्माण होऊ लागली आहे. एकंदरीत चित्र असं, ठाकरे बंधूंना लाट निर्माण होतीये, तर भाजपला मात्र या लाटेतून बाहेर काढायची सध्या शक्यता लोकांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला या रिकाम्या खुर्च्यांचा मुंबईवरती खूप मोठा परिणाम होईल. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती खूप मोठा परिणाम होईल. या निवडणुकांमधून भाजपला धक्का बसेल. भाजपची राजकीय खेळी मात्र त्यांच्यावरच उलटू शकते. वेगवेगळ्या योजना आणून मतं आपल्याकडे घेणं हा मात्र आता मुंबईत फडण नाहीये. या सगळ्याचाच घडामोडीमुळे मुंबईचं वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरणार असल्याचं चित्र दिसू लागलंय. एकंदरीत मुंबईचं चित्र हे रिकाम्या खुर्च्यांवरूनच चालणार का, की लाडकी बहीण आता भाजपला वाचवणार, हे आता मोठा प्रश्न आहे. मात्र मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये ज्या प्रकारे भाजपला घेरलंय, त्या प्रकारे मुंबईत 130च्या वरती ठाकरे बंधू जातील, अशा प्रकारचे सर्वे आता समोर येऊ लागलेत. या सगळ्या सर्वेतूनच भाजपला मात्र खूप मोठं आव्हान ठाकरेंनी मुंबईतच निर्माण केल्यामुळे मुंबई महापालिका पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात जाणार का, याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष निर्माण झालंय. यावरती आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, नेमक्या शब्दात व्यक्त व्हा. धन्यवाद.